नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण येथे भरती निघाली मित्रांनो. या भरतीमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, सुरुवात अर्ज करण्याची तारीख 20/3/2024 ला सुरुवात झाली मित्रांनो. लास्ट डेट 2/4/2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, महत्त्वाची सूचना सर्व रीड करून घ्यायचं. हे सूचना रीड केल्यानंतर ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली मित्रांनो. त्या डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट तुम्ही टॅप करून या पोर्टलवर येऊ शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, न्यू रजिस्ट्रेशन करायचे तुम्हाला इथे टॅप करायचे. इथे टॅप केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट पोस्ट, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करताय फॉर्म ते तुम्ही तुमची पोस्ट सिलेक्ट करायची मित्रांनो. सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे, तुमची जन्मतारीख सुरुवातीमध्ये इयर सिलेक्ट करायचं, मंथ सिलेक्ट केल्यानंतर डे सिलेक्ट करायचे मित्रांनो. नंतर तुमचं फर्स्ट नेम इथे फिलअप करायचंय, ईमेल आय डी फिलअप करायचंय आणि तुमचं सरनेम फिलअप करायचं मित्रांनो. बघा, फादर नेम फिलअप करण्याचं ऑप्शन दिले नाही मित्रांनो. तुम्ही लॉग इन करणार, जेव्हा रजिस्ट्रेशन करून लॉग इन करणार तेव्हा तिथे ऑप्शन देणार आहे फादर नेम फिलअप करायचं मित्रांनो. नंतर तुमचं एक पासपोर्ट क्रिएट करायचंय. तुम्ही स्वतः पासपोर्ट, एक स्ट्रॉंग पासपोर्ट क्रिएट करायचंय. पासपोर्ट क्रिएट केल्यानंतर तुम्ही रिटाईप करायचं पासपोर्ट. इथे टाईप केलेला पासपोर्ट इथे तुम्ही फिलअप परत रिटर्न तुम्ही फिलअप करायचे मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर तुमची कॅटेगरी चॉईस करायचं मित्रांनो. SC ST OBC EWS जी कॅटेगरी असेल तुमची ती कॅटेगरी सिलेक्ट करायचं. SC ST कॅटेगरी असेल तुमची तर इथे तुम्हाला 800 रुपये फी आकारली जाणार आहे मित्रांनो. OBC असेल तर त्यांना 1000 रुपये आपलं परीक्षा शुल्क आकारली जाणार आहे मित्रांनो. हे सर्व डिटेल फिलअप केल्यानंतर तुमचं अर्जदारांचा आधार नंबर इथे फिलअप करायचा आहे. तुम्ही माजी सैनिक आरक्षण अंतर्गत अर्ज करत आहात का असं विचारलं मित्रांनो. असेल तर इथे टिक करून द्यायचं, नसेल तर काहीच करायची गरज नाही. तुम्ही 40% अपंगत्व आहे का मित्रांनो असं विचारलं. अपंगत्व असेल तर तुम्ही टिक करून द्यायचं, नसेल तर ब्लँक सोडायचं. नंतर तुम्हाला हा ग्रीन दिसतोय कोड, हा कॅप्चा तुम्हाला जसं आहे तसं इथे फिलअप करायचं मित्रांनो. असं सर्व फिलअप केल्यानंतर कृपया नोंदणी करण्यापूर्वी आपली जन्मतारीख तपासा, कारण नंतर ती बदलता येणार नाही. इथे तुम्ही टिक करून द्यायचं, नोंदणी करा इथे टॅप करून द्यायचं मित्रांनो. असं टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेज येणार आहे. तुम्हाला तिथे युजर आय डी, मेल मेसेज, SMS आलं असेल मित्रांनो. ते SMS तुम्ही इथे तुमचं युजर आय डी फिलअप करायचं आहे. नंतर तुम्ही पासपोर्ट तयार केलेलं पासपोर्ट तुम्ही फिलअप केल्यानंतर इथे लॉग इन करून द्यायचं मित्रांनो. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. बघा, असं कॅन्डिडेट पर्सनल इन्फॉर्मेशन ही तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करत होता तेव्हा तुमची कॅन्डिडेट पर्सनल इन्फॉर्मेशन एक्सेप्ट केले मित्रांनो. बघा, पोस्ट कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय ती पोस्ट पण आले. नंतर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन, वैयक्तिक माहिती फिलअप करायची मित्रांनो. बघा, रजिस्ट्रेशन केलं असेल, केलं तेव्हा तुमचं नाव तुम्ही फिलअप केलंय. नंतर तुमचं इथे बघा हा ऑप्शन दिलाय मित्रांनो. इथे वडिलांचं फादर नेम तुम्ही इथे फिलअप करायचंय. नंतर तुमचं सरनेम ऑटोमॅटिक फिलअप येणार आहे मित्रांनो. नंतर तुम्हाला मदर नेम फिलअप करायचं, मदर त्यांच्या वडिलांचं नाव इथे फिलअप करायचंय. नंतर हे ऑटोमॅटिक येणार आहे. जन्मतारीख आणि जेंडर सिलेक्ट करायचं मित्रांनो, मेल फिमेल जे असेल ते. मॅरिड अनमॅरिड सिलेक्ट, मॅरिड असेल तर मॅरिड सिलेक्ट करायचं, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करायचं मित्रांनो. लग्न झालं असेल तर मॅरिड करायचं, लग्न झालं नसेल तर अनमॅरिड करायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, ऑटोमॅटिक आहे. ॲड्रेस डिटेल, पत्ता तपशील. आता तुम्ही तुमचा पत्ता इथे लिहायचा आहे. नंतर तुमचं विलेज नेम इथे फिलअप करायचं आहे. तालुक्याचं नेम इथे फिलअप करायचं आहे. नंतर डिस्ट्रिक्ट नेम तुमचं फिलअप करायचं आहे. नंतर हे स्टेट सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. पूर्ण भारताचे स्टेट इथे दिले जाणार आहे मित्रांनो. तर तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये राहता ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे. नंतर तुमचं पिनकोड इथे फिलअप करून द्यायचं मित्रांनो. पिनकोड तुमच्या आधार कार्ड वरती असेल तो पिनकोड बघायचा आणि इथे फिलअप करून द्यायचं मित्रांनो. आणि जतन करून द्यायचं, सेव्ह करून द्यायचं मित्रांनो. हे बघा, सेव्ह केल्यानंतर तुम्हाला आणखी पुढे ऑप्शन दिसेल मित्रांनो. SSC HSC डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा जे असेल तुमचं क्वालिफिकेशनचं सर्व डिटेल तुम्हाला फिलअप करायचं मित्रांनो. बघा, बोर्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट सर्व तुम्हाला इथे टिक केल्यानंतर सर्व दिसेल मित्रांनो. आता कोणत्या डिव्हिजन मध्ये बोर्ड्स होतं तुमचं, नाशिक डिव्हिजन बोर्ड्स होतं का तर ते सिलेक्ट करून द्यायचंय. नंतर उत्तीर्ण वर्ष तुम्ही कोणत्या वर्षी 10वी पास झाला होता ते वर्ष इथे सिलेक्ट करायचं मित्रांनो.
वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुमचं पर्सेंटेज ग्रेड होतं का पर्सेंटेज होतं, पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज टाकायचं आणि फर्स्ट क्लास सेकंड क्लास पास झाले का ते सिलेक्ट करून द्यायचे मित्रांनो. सेम प्रोसेस आहे मित्रांनो. नंतर 12वीचं बोर्ड कोणतं होतं तुमचं, नाशिक डिव्हिजन बोर्ड असेल तर नाशिक. नंतर कोणत्या वर्षी पासआउट झाले तुम्ही 12वी ते सिलेक्ट फिलअप करायचं आहे. नंतर पर्सेंटेज किती होते ते पर्सेंटेज फिलअप करायचं मित्रांनो आणि फर्स्ट क्लास पास झाले का फर्स्ट मग सिलेक्ट करून द्यायचे मित्रांनो. आता डिग्री डिग्री कोणती झाली, BA BSc B.Ed जे असेल तुमचे डिग्री LLB झाले असेल, कोणती डिग्री झाले ते डिग्री तुम्ही सिलेक्ट करायचं आणि कोणत्या युनिव्हर्सिटी मधून तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलंय मित्रांनो ते ग्रॅज्युएशन युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायचे. नंतर कोणत्या वर्षी पास आउट झाले तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केले ते वर्ष फिलअप करायचं. नंतर तुमचं पर्सेंटेज फिलअप करायचं मित्रांनो. पर्सेंटेज फिलअप केल्यानंतर फर्स्ट क्लास होते का, येस फर्स्ट क्लास असेल तर फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून द्यायचं मित्रांनो. नंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन पण सेम आपल्याला फिलअप करायचं सर्व डिटेल जसं आपण ग्रॅज्युएशनचं इन्फॉर्मेशन फिलअप केले तसंच आपल्याला फिलअप करायचं. डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा पण फिलअप करायचं आहे. अदर क्वालिफिकेशन झालं असेल ते पण तुम्ही असं सेम टू सेम डिटेलमध्ये फिलअप करू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, इतर कौशल्य तपशील टायपिंग तुमचं इथं अदर स्किल डिटेल टायपिंग झालं असेल तुमचं मराठी टायपिंग स्पीड 30 तर झालं असेल तर टिक करून द्यायचं. इंग्लिश टायपिंग स्पीड 40 झालंय का मित्रांनो ते पण इथे टिक करून घ्यायचं. झालं असेल तर शॉर्ट हँड डिटेल्स लघुलेखन 100 वर्ड्स मिनिट मराठी इंग्लिश तुम्ही 100 शब्द मिनिटे आणि मराठी इंग्रजी लिहू शकता का, लिहू शकत असेल तर टिक करून द्यायचं. 120 वर्ड्स हे तुम्हाला समजत असेल इथे पण असं झालं असेल तर टिक करून द्यायचं मित्रांनो. वर्क एक्सपिरियन्स कामाचा अनुभव तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये काम केले आहे का याच्या आधी किंवा तुमचा अनुभव असेल ते सर्व डिटेल तुम्हाला संस्थेचे नाव फिलअप करायचं, पद नाव, कोणत्या पदावर काम केले तुम्ही, कोणत्या तारखेपासून आणि कोणत्या तारीखपर्यंत एंड हे सर्व डिटेल तुम्हाला फिलअप करायचं मित्रांनो. केले नसेल तर ब्लँक सोडायचं मित्रांनो. ब्लँक सोडल्यानंतर तुम्ही सेव्ह आणि जतन करून द्यायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, हे जतन केल्यानंतर बघा मित्रांनो हे सर्व फिलअप केल्यानंतर इथे सेव्ह आणि जतन करून द्यायचंय. कारण हे इंटरनेटचा प्रॉब्लेम येतोय मित्रांनो त्याच्यामुळे हे सेव्ह होत नाही. तर इथे सेव्ह केल्यानंतर हे फॉर्म ऑटोमॅटिक सर्व सेव्ह होऊन जाणार मित्रांनो. हे सेव्ह झाल्यानंतर बघा तुम्हाला तुमचं हॉल तिकीट आणि तुमचं रिझल्ट या इथेच तुम्हाला दिसेल मित्रांनो. तुम्ही तुमचं युजर आयडी आणि पासपोर्ट क्रिएट केलं असेल तेच पासपोर्ट आणि युजर तुम्ही लॉग इन करायचं आणि तुम्हाला पोर्टल दिसेल मित्रांनो. याच पोर्टलवरती तुम्हाला तुमचं रिझल्ट पण दिसणार आहे. सर्व काही प्रोसेस होणार आहे, ती निवड प्रक्रिया सर्व याच पोर्टलवरती दिसणार आहे मित्रांनो. मित्रांनो बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. ही लास्ट स्टेप होती मित्रांनो. पेमेंट ऑप्शन येणार आहे. याच्या पुढे पेमेंट केल्यानंतर तुमचं फॉर्म सबमिट होऊन जाणार आहे मित्रांनो. सबमिट झाल्यानंतर तुमचं तिथेच तुम्हाला खाली ऑप्शन दिलं असेल हॉल तिकीट जनरेट, तिथेच तुम्हाला व्ह्यू हॉल तिकीट असं ऑप्शन दिलं असेल त्या ऑप्शन वरती टॅप करायचं आणि तुमचं हॉल तिकीट तिथेच जनरेट होणार आहे मित्रांनो. तिथे जनरेट झाल्यानंतर तुमचे एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला त्या हॉल तिकीटच्या खाली ऑप्शन दिले मित्रांनो, तिथे तुमचं रिझल्ट आधी परिणाम दिसणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.